welcome today's chief guest, our dear principal ma'am, our friends as well as our lady parents, all teachers and my dear ones. Once again, wish you a happy Women's Day. I would like to request our principal ma'am to please do welcome today's chief guest, Mrs. Varshatai Yadav, who is HOD of Bishop School. Please give a big round of applause to our today's chief guest. Thank you, ma'am. Empowerment International Women's Day, celebrated annually on March 8, is a global occasion to honor the achievement of women, recognize their contribution to society, and advocate for gender equality. I would like to request our dear principal ma'am, please come and say a few words about today's occasion. Good evening to all lady parents. Heartily welcome at our Rising Star School. Welcome, welcome on behalf of Rising Star School as well as our staff, and wish you happy Women's Day. सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल ना, वुमन्स डे हा 8 मार्चला असतो, पण मॅमने आज 7 मार्चला काय ठेवलाय? मी नेहमी तुमचा विचार करते, उद्या 8 मार्च आहे, महाशिवरात्री आहे, करेक्ट? मग सगळ्या लेडी पॅरेंट कुठे सापडतील मला? शंकराच्या मंदिरामध्ये. वुमन्स डेला कोणी प्रेझेंट राहणार नाही, त्यासाठी आपण हा वुमन्स डे आज सेलिब्रेट करणार आहोत. पण ऍक्च्युली वुमन्स डे हा 8 मार्चला असतो. 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. तरी मला छान वाटतं की बरेचसे कामं ठेवून आपले पॅरेंट्स इथं आज प्रोग्रामला उपस्थित आहेत. तर सर्वांचंच वेलकम आहे. आणि आपल्या आज तुमच्या समोर ज्या गेस्ट आहेत ना, त्या माझ्या फ्रेंड्स आहेत, ॲज वेल ॲज त्या बिशप स्कूल माहिती असेल सगळ्यांना. बिशप स्कूलच्या HOD आहेत मॅम. मॅम खूप मोठ्या पदावरती आहेत, त्यामुळे त्यांना मी लास्ट इयरच मॅमला इन्व्हाइट केलं होतं, पण मॅम एका प्रोग्राममध्ये बिझी होत्या. पण आज मॅमने मला शब्द दिला होता, नेक्स्ट इयर मॅम मी नक्की येते तुमच्या प्रोग्रामला. तर मॅम आज आलेल्या आहेत, त्यासाठी जोरदार क्लॅपिंग होऊ द्या. अँड हार्टली वेलकम मॅम ॲट अवर रायझिंग स्टार स्कूल. आपलं संकुल हे छोटं असेल, पण आपले संस्कार आणि आपले विचार खूप मोठे आहेत, आणि त्या विचाराला घेऊनच आज रायझिंग स्टार स्कूल तुमच्यासोबत कार्यरत आहे. आणि रायझिंग स्टार स्कूलला सर्व महिला पॅरेंट्सचा जास्तीत जास्त सपोर्ट आहे, त्यामुळे सगळ्यांसाठीच पुन्हा एकदा धन्यवाद. मी आज इथे जास्त लेक्चर देणार नाही, कारण कोणालाही आज वेळ नाही आहे. बरेच जणांचे फोन आहेत की मॅम या वेळेमध्ये हे झालं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी इथे 2 मिनिटात तेवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की महिला दिनाच्या सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याप्रमाणे आज महिला दिनासाठी तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात वेळात वेळ काढून, त्याचप्रमाणे आपल्यासाठीही दररोज थोडा तरी वेळ काढत जा. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यात जा आणि एन्जॉय करा. ओके, टुडे वी एन्जॉईंग अवर सो मेनी गेम्स इज देअर. ओके, थँक्यू सो मच अँड वन्स अगेन हॅपी वुमन्स डे टू ऑल. आपल्या इथं माहितीच आहे, अर्चनाताईला माहिती आहे माझा आवाज मोठा आहे ते, त्यामुळं सर्वप्रथम सर्व माता पालकांना माझा नमस्कार. सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन उद्या आहे 8 तारखेला, पण आज आपण सेलिब्रेट करतो याचं कारण मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काल रात्री इन्व्हिटेशन मिळालं, पण मी खूप म्हणजे मनापासून ते स्वीकारलं, कारण मला यायचंच होतं. लास्ट इयरच मला यायचं होतं, पण काही कारणानिमित्त मी येऊ शकले नव्हते, म्हणून आज मी आलेली आहे. आणि आज मला जागतिक महिला दिनानिमित्त इथं बोलवण्यात आलं, माझा सन्मान करण्यात आला, त्याबद्दल मी रायझिंग स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम आणि सरांचे खूप आभार मानते. सगळ्यात प्रथम तर सगळ्यांचं मी आभार मानते, तुम्हा सगळ्यांचे आभार मानते, कारण तुम्ही सुद्धा तुमचं घरचं काम सोडून इथं आलेले आहात आणि माझे हे 2 शब्द ऐकणार आहात. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन, त्या निमित्ताने आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो. आता स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या आपल्या सावित्रीबाई फुले, साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई, शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई, अशा प्रकारे स्त्रियांचं महत्त्व म्हणजे त्यांनी जे जे काही केलेलं आहे ते बघूनच आज आपण आपल्या मुलांवर संस्कार करत आहोत. त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कार्याला वंदन करून आपण हा कार्यक्रम सुरू करणार आहोत. ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळवणारी स्त्री एक ज्योत असते. म्हणजेच आई म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडू देत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज सगळेजण हे कर्तव्य पार पाडत आहेत. एक आई म्हणून असो किंवा एक बहीण म्हणून असो, एक मुलगी म्हणून असो, सगळ्या कर्तव्यांना तुम्ही पार पाडताय. आज गृहिणी याचा अर्थ तो खूप मोठा आहे. घरातली कामं करून, आपल्या मुलांवर संस्कार करून, आपल्या मुलांना सांभाळून तुम्हाला वाटतं की अरे मी गृहिणी आहे, मी काहीच नाही आणि मी काहीच करू शकत नाही. ज्या जॉब करतात त्या सगळं काही करतात, तसं काही नाहीये. की तुम्ही गृहिणींना तर खूप जास्त महत्व आहे. तुम्ही तर तुमच्या मुलांवर, सासू सासऱ्यांना सांभाळताय, मुलांवर संस्कार करताय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. बघा महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे की सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या वाचनात आपण बघतो की एक मुलगा किंवा एक पुरुष जर शिकला तर तो फक्त एकच घर सावरू शकतो, पण एक स्त्री जर शिकली तर ती 2 घरांना पुढे नेते, एक माहेर आणि एक सासर. तर हे आपण पाहतोय, हे आपण प्रत्यक्षात बघतोय. म्हणजे मुलगी किंवा स्त्री हे खूप काही करू शकते. त्याला म्हणजे तोडच नाही, पर्यायच नाही. हे सगळं जे आपण करतो आपल्याला एक वेगळी ताकद असते. पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये सहन करण्याची ताकद किंवा सहनशीलता ही खूप मोठ्या प्रमाणात देवाने नॅचरल जे आहे आपलं ते दिलेलं आहे. आता मागे मी तुमच्या वार्षिक स्नेह संमेलनाला आले होते. खूप मला इतकं बरं वाटलं. नाही, मी खूप मोठ्या शाळेत आहे हे मला माहितीये, पण मला तिथं आनंद मिळत नाही. मला खरंच आनंद मिळत नाही. मी आता सरांबरोबर तेच बोलत होते. वार्षिक स्नेह संमेलन हे आमच्या शाळेत नाहीये. कॉन्सर्ट हा एक प्रकार, अंग्रेज गए छोड़ के अंग्रेज यहाँ पर, असं झालेलं आहे आमचं. अंग्रेज छोड़ के गए लेकिन अंग्रेजों को छोड़ के गए हैं हमारे यहाँ पर. तर तसं ते इंग्लिश मधून एखादा टॉपिक उचलतात, त्याच्यावर कॉन्सर्ट करतात, त्याच्यात मन रमत नाही. आणि आपलं वार्षिक स्नेह संमेलन मी ज्यावेळेस बघितलं इतकं बरं वाटलं मला. ते लहान लहान मुलं प्रत्येक याच्यावर जे डान्स करत होते आणि त्याच्या मागे जी मेहनत शिक्षकांची असते ती मला माहितीये, कारण मी पण मेहनत करून घेते मुलांकडून. इट्स नॉट पॉसिबल, इट्स व्हेरी टफ मॅन. आणि त्या लहान मुलांना बघून, लहान मुलांकडून डान्स करून घेऊन तुम्ही जे सादरीकरण केलं, जे पालकांच्या समोर किंवा कितीतरी लोकांच्या समोर ही मुलं न घाबरता जे डान्स करत होते ते खूप खरोखरच जोखाण्याजोगं आहे. आणि खूप छान वाटलं ते आपण वेळेस मला. म्हणजेच मला हे असं लक्षात आलं की सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर आपली जी शाळा आहे ती अकॅडमिक्स मध्ये पण खूप, मी तुमचे प्रोग्राम्स बघते, तुमच्या स्टेटसला असतात, तुमचे मी व्हिडिओज बघते, तो खूप मला छान वाटतं. कारण प्रत्येक गोष्ट, गणेशोत्सव असो, दहीहंडी असो किंवा कोणतंही असो, की मुलांमध्ये जे संस्कार बिंबायला हवेत ते तुम्ही खूप छान पद्धतीने बिंबवताय. आणि हेच आपलं कल्चर आहे, हेच आपले संस्कार आहे. तर मला एक सांगण्याचा, आता हे मुलांचा मुद्दा आला म्हणून, पण या मुलांवर जे संस्कार करतायत ते शिक्षकांबरोबर त्यांचे पालक खूप महत्वाचे आहेत. आज त्यांची आई त्यांना शिकवतीये, त्यामुळं त्या आईचे संस्कार त्या मुलांमध्ये येत आहेत आणि तेच खूप महत्वाचं आहे. म्हणजेच आई हे मुलावर खूप चांगले संस्कार करत असते, शिक्षक हे मुलांवर खूप चांगले संस्कार करत असतात आणि त्यावेळेस ही भावी पिढी खूप चांगल्या पद्धतीने घडणार आहे. म्हणूनच आज या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने मला जे इथं बोलवलेलं आहे मी फक्त तुम्हाला एकच सांगेन, तुम्ही सगळ्यांकडे लक्ष द्या, पण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढा. आणि ही गोष्ट मला सुद्धा आता रिअलाइज होतीये
मी पण इतकी वर्ष फक्त कामासाठीच पळाले, पण मला आत्ता रिअलाइज होतंय की नाही, मला माझ्यासाठी लक्ष द्यायचंय. म्हणजेच आपलं इथून पुढे जे आपण महिला दिन जे साजरा करणार आहेत त्यामध्ये एक आपण प्रण घ्यायचा आहे की आपण स्वतःकडे लक्ष द्यायचंय. एवढं थोडंसं बोलून तुम्हाला जास्त बोर करणार नाही मी. थोडंसं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी नेहमी म्हणते की तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहेत आणि हिमांशूची लाडकी माऊ आहे ती. तर नेहमी म्हणजे तिच्याकडून शिकण्यासारखं एवढं असतं ना वर्षाताईकडून, की किती मोठ्या संकटांना तिनं सामोरं गेली ती मी डोळ्याने बघितले. आणि इतक्या मोठ्या पदावर असून पण मनाचा जो साधेपणा आहे तो खरंच निखळण्याजोगा आहे की कुठल्याही गोष्टीत. आणि नेहमी जेव्हा पण मी त्यांना भेटेल त्यावेळेस एकच सांगतात की मॅमला सांगा विद्या की कालचा प्रोग्राम खूप सुंदर झाला, मला खूप आवडला. की मॅम तुमच्या ज्या करून घेतात ना ते खरंच गरजेचं आहे ग. खूप सुंदर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज 8 मार्च, आज आपण रायझिंग स्टारमध्ये महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. तर सर्वप्रथम मी प्रिन्सिपल मॅमचे आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मैत्रिणींनो, गेल्या 20 वर्षात 1.25 कोटीहून स्त्री भ्रूण हत्या आपल्या इथे झाली. गेल्या 20 वर्षात आपल्या इथे 1.25 कोटीवरून स्त्री भ्रूण हत्या झाली आहे. आणि त्याच्यात सर्वप्रथम महायुद्धात सुद्धा एवढी झाली नसेल ती आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्या होत आहे. तर जर देश घडवताना जर मुलीच राहिले नाही तर प्रगती काय होणार ना. तर देशाच्या जडणघडणीत आपण पाहतो की सर्वात प्रथम महिलांचा वाटा आहे. आणि जर लेख जर वाचली नाही तर हा जग कसा पुढे जाईल. म्हणूनच लेख वाचवा, जग वाचवा हा संदेश प्रेरणादायी ठरेल. आज आपण पाहतो की मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या खूप कमी आहे. आणि भविष्यात जग घडवायचे असेल तर मुलींना वाचवायलाच हवे. आता जी कविता आपण ऐकणार आहोत ती मुलगी गर्भातच असताना आपल्या आईला विनंती करत आहे. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. अविकारपणाने माझा करू नको ग घात. जलंबर आई तुला ठेवीन सुखात. तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून. ठेव अंगावर माझ्या तुझेच पांघरून. तुझ्या मंजुळवाणी मधुनी मला ऐकू दे अंगाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पुढे नको पंथी विजवू आई. तर मुलगी म्हणजे ती आई आहे आणि ती मैत्रीण आहे, ती पत्नी पण आहे. ती मुलगी म्हणजे जन्म आहे, ती माया आहे, ती करुणा आहे, तिची सुरुवात आहे. आणि सुरुवातच नसेल तर सगळे व्यर्थ आहे.
म्हणून ह्या महिला दिवसा दिवशी मी सर्वांना विनंती करते की मुलगी वाचवा, देश वाचवा. थँक्यू. खूप सुंदर. ही सुरुवातच नाही तर शेवट कुठला. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या सर्व भगिनींनो, आज आपण येथे सर्वजण का जमलो हे तुम्हाला माहितीच आहे. तर उद्या महिला दिन आहे, पण मॅडमनी सगळ्यांचा विचार करून आजच तो साजरा केलाय. ती आई आहे, ती मुलगी आहे, ती पत्नी आहे, ती मैत्रीण आहे, ती सासू आहे, ती सून आहे, पण सर्वात प्रथम ती एक स्त्री आहे आणि आम्हाला सर्वांना तिचा अभिमान आहे. ज्याला आई स्त्री म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशा या महिला दिनाच्या सर्वात प्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण सगळे येथे रायझिंग स्टार स्कूलमध्ये जमलेलो आहोत. आपल्या मुलांना घडवण्याचं काम ह्या सर्व रायझिंग स्टारच्या महिला करतायत. आपल्या मुलांना घडवतात. आपल्या जवळ मुलं बऱ्यापैकी कमी वेळ आहेत आणि शाळेमध्ये ते जास्त वेळ आहेत. तर ह्या सर्व महिला वर्ग आपल्या मुलांना घडवण्याचं, त्यांच्या ज्ञानात भर पाडण्याचं काम ह्या सर्वजण करतात. सगळ्यात पहिल्यांदा मला तर असं वाटतं यांनाच पहिला मानाचा मुजरा केला पाहिजे की ते हे सर्व फक्त लेडीज असून त्या सर्व करतायत. आणि मी जास्त वेळ नाही घेणार. मी फक्त म्हणजे थांबवण्याआधी एकच म्हणेल, वार नाही तलवार आहे, शमशेरीची ती धार आहे, स्त्री कोणी अबला नाही, धगधगता तो अंगार आहे. टीचरचा रोल देऊन आपल्या शाळेत पण शिक्षक दिन साजरा होतो. प्रत्येक मी विद्या मॅम बनणार, मी जयश्री मॅम बनणार, मी प्रियांका मॅम बनणार, असं प्रत्येक माझी मुलं जे आहेत विद्यार्थी सगळे बनतात. आपण वुमन्स डेच्या दिवशी असं कधी विचार केलाय का की मी आजपासून सावित्रीबाई फुलेचा रोल करल, माझ्या समाजात जागृतीचा रोल करल, असं कुणी विचार केलाय का? 8 मार्च महिला दिन. आज आपण 7 मार्चला सेलिब्रेट करतोय कारण उद्या महाशिवरात्री आहे. तर मी सर्वप्रथम सगळ्यांना 8 मार्च महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि आपण महिला दिन का साजरा करतो याबद्दल माझं मनोगत व्यक्त करते. आपले फाउंडर कुमदाळे सर, प्रिन्सिपल मॅम आणि माझ्या शिक्षिका बहिणी, टीचर्स कलिग्स अँड इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. आज आपण बहिणी म्हणलं ना, एक रिलेशनशिप येतं. मग आपण थोडं रिलेशनशिपमध्ये कुठंतरी आखडतो असं मला वाटतं वैयक्तिक. म्हणून मी म्हणते की मैत्रिणी. तर मला काय म्हणायचंय की 8 मार्च महिला दिन आपण एकच दिवस का साजरा करायचा? की 8 मार्च एक ठरवून दिलेला दिवस आहे म्हणून नाही, तर प्रत्येक दिवस हा माझा दिवस म्हणून जगा ना. आपण एखादा पेशंट बघतो, शेवटचा दिवस आहे ठरवलं की पाहुण्यांची खूप खूप गर्दी होते त्या पेशंटकडं. अरे त्यांना खूप थोडी मुदत आहे, मग त्याला आनंदी ठेवलं पाहिजे आणि आपण पण आनंदी राहिलं पाहिजे. मग असं आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी माझ्यासाठी जगेन. जगा आणि जगू द्या, आपण सगळीकडे ऐकतो, पण ती सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. आपण आज मी कुणाची मुलगी आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाची आई आहे, बहीण आहे, पण प्रत्येक रोल मी सगळ्यासाठी जगते. माझ्या स्वतःसाठी मी जगते का हा प्रश्न कुणी स्वतःला विचारलाय का आजपर्यंत कधी? तो प्रश्न प्रत्येकाने 1-2 मिनिटांसाठी स्थिर बसून माझ्या मैत्रिणींनी विचारला पाहिजे. मी एक सांगावंसं वाटतं, आपण प्रत्येक जण बघा, घरातल्या सासू सासऱ्याचं कौतुक करतो, दुसऱ्या समोर आई वडिलांचं कौतुक करतो, भावाचं कौतुक करतो, मिस्टरांचं करतो. अहो आमचे हे असं म्हणतात, आमचे ते तसं म्हणतात. पण आपण कधी केले का? अहो मला असं वाटते की मी असं जगायला पाहिजे. मी कशी जगेन? आज मी स्वतःसाठी सजेन, मी स्वतःसाठी आज खेळेल. अरे मी खेळते, मला शेजारी काय म्हणतील? का विचार करते तू? तुला त्याच्यात आनंद भेटतो ना, तू जग ना, मनसोक्त जग. कधी तू विचार कर, जिथं आपण गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हा आपला फॉर्म्युला आहे. आपण सगळ्याला आदरानं बोलतो, आपल्यालाही सगळे आदर देतील. 8 मार्च महिला दिन अमेरिकेतल्या वस्त्र उद्योगातील जे कामगार होते तिथून सुरुवात झाली महिला दिनाची. पण या महिला दिनाला आपण काय करतो, जे आहेत म्हणजे पदोच्च ठिकाणी आहेत अशा आपण सगळ्या आपल्या स्त्री खेळाडू, स्त्री पदावरती ज्या आहेत, प्रेसिडेंट, सगळ्यांचा आपण आदर करतो. पण ज्या गृहिणी आहेत
ज्या अनेक रोल करतात. आज एक गृहिणी सांगा मला किती रोल करते. कुणाच्या घरी जर आपण मेड ठेवली त्याचा विचार कधी केलाय का हो की एक मेड एका कामासाठी किती घेते. पर इच वन वर्क 1000 रुपीज. येस, एक स्त्री जी गृहिणी आहे ती दिवसातले किती काम करते. मेडचं काम करते, आईचं. आता आया आपल्या मोठ्या घरी आया ठेवतात. आयाला किती आहे पर मंथ 10,000 18,000. मग एक गृहिणी एक महिन्याचा आपला काढा, तुमचा बजेट काढा, किती निघाल बरं अंदाजे. एक 30-35 हजार 40 हजार मिडल क्लासचं निघाल ना. एक थोडासा विचार केला तर नो वन कम्पेअर द सॅलरी. येस, नो वन कम्पेअर द सॅलरी. स्त्री एक अशी आहे. कृष्णाने मोहिनीचं रूप का घेतलं याच्यावर कधी विचार केलाय का. कृष्ण तर आपण जगाचे उत्पादन आपण जिथून होतं उत्पत्ती होते. स्त्रीचं रूप मोहिनीचं का घेतलं. ज्यावेळेस सगळेच त्यांना हातकंडे परमेश्वराला वापरून झाले तेव्हा त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं. स्त्री एक अशी मोहिनी आहे की तिनं जर ठरवलं की मी हे करणारच तर ती करतेच. आणि ते आपल्या प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. आणि मला आज एवढंच वाटतंय की प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी आहे ना एक 10 रुपये तरी स्वतःचे कमवले पाहिजे, जे फक्त माझे आहेत आणि जे फक्त माझ्यासाठी खर्च करणार. माझी डिपेंडन्सी नाही, मी कुणावर डिपेंड नाही आणि माझी डिपेंडन्सी नाही. ह्या 10 रुपया फक्त माझा अधिकार असेल. मी आज 1 लाख कमवते पण 10 रुपये मी स्वतःसाठी खर्चणार हे प्रत्येक स्त्रीनं ठरवलं पाहिजे. आणि यात जर मध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माझ्या मैत्रिणींना मला माफ करा. एवढं म्हणून मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% correct. This compliment comes from Kumdaye ma'am. Yes, no. सर्वांनाच महिला दिनाच्या मी अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आणि ह्या सर्व शिक्षक स्टाफ, या स्कूलच्या मुख्याध्यापिका कुमदाळे मॅम, आजच्या प्रमुख अतिथी वर्षाताई आणि सर्व आमचा स्टाफ आणि आपण उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींनो, आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार यासाठी मानतो की आज महिला दिन आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, तरी सुद्धा एका पुरुषाला आपण स्थान दिलं याबद्दल पहिल्यांदा आपले उपकार मी मानतो. पुरुषाची कुठंतरी गरज पडली असं मला वाटतंय. मग ते आज्ञा ऐकण्यासाठी का होईना. आताच वर्षाताईंच्या बाजूला बसलो होतो. कुमदाळे मॅम मला 5 मिनिटं बोला, त्याच्यावर बोला तर बघा 5 मिनिटाच्या आतच संपवतो. त्यांच्या आज्ञेचं पालन मी करतो. महिला दिन म्हणजे पुरुषापेक्षा वरचढ दाखवण्याचा हा प्रयत्न नाहीये. महिला दिन म्हणजे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीला थारा स्वतःसाठी खर्चणार हे प्रत्येक स्त्रीनं ठरवलं पाहिजे. आणि यात जर मध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माझ्या मैत्रिणींना मला माफ करा. एवढं म्हणून मी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% correct. This compliment comes from Kumdaye ma'am. Yes, no. सर्वांनाच महिला दिनाच्या मी अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आणि ह्या सर्व शिक्षक स्टाफ, या स्कूलच्या मुख्याध्यापिका कुमदाळे मॅम, आजच्या प्रमुख अतिथी वर्षाताई आणि सर्व आमचा स्टाफ आणि आपण उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींनो, आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार यासाठी मानतो की आज महिला दिन आहे, महिलांचा कार्यक्रम आहे, तरी सुद्धा एका पुरुषाला आपण स्थान दिलं याबद्दल पहिल्यांदा आपले उपकार मी मानतो. पुरुषाची कुठंतरी गरज पडली असं मला वाटतंय. मग ते आज्ञा ऐकण्यासाठी का होईना. आताच वर्षाताईंच्या बाजूला बसलो होतो. कुमदाळे मॅम मला 5 मिनिटं बोला, त्याच्यावर बोला तर बघा 5 मिनिटाच्या आतच संपवतो. त्यांच्या आज्ञेचं पालन मी करतो. महिला दिन म्हणजे पुरुषापेक्षा वरचढ दाखवण्याचा हा प्रयत्न नाहीये. महिला दिन म्हणजे आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीला थारा देऊन त्यावरती उभं राहून आपली उंची वाढवण्याचा हा दिवस नाहीये. महिला दिन म्हणजे आपल्या घरच्या पुरुषांशी, सासऱ्यांशी, आपल्या मुलांशी किंवा आपल्या सासूबाईशी वैरत्व किंवा भांडणं करणे म्हणजे हा दिन नाहीये. महिला दिन हा सन्मानाचा दिवस आहे. आपण आपला सन्मान वाढवायचा आणि त्यासाठी आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं, यासाठी असलेला आजचा दिन आहे. खूप छान असं मनोगत ह्या ठिकाणी व्यक्त केलं. आदरणीय ताईंनी केलं, आमच्या जयश्री मॅमनी केलं, नाही का. जयश्री मॅम, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क.
खूप सुंदर असं तुम्ही बोललात. पूर्वी महिलांना चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांचं स्थान होतं आणि रांधेवाडा उष्टे काढा असंच त्यांना म्हटलं जायचं. त्यानंतर हाय आपला तेरी कहाणी, आंचल में दूध और आंखों में पाणी असंही काही कवीने रेखाटलं होतं. तेव्हा या चाकुरीच्या बाहेर पुरुषांनी स्त्रीला कधी बाहेरच येऊ दिलं नाही आणि स्वतःचं मात्र स्थान वाढवून ठेवलं. पण हे करत असताना दोन पद्धतीनं स्त्रियांना केलं का नाही. एक तर देवी म्हणून देवाऱ्यात पुजलं, नाहीतर मग ती फक्त काम करणारी महिला म्हणून तिला मोलकरीण म्हणून ठेवलं. पण आता महिला यातून बाहेर पडायला लागलेत. महिला आता खूप पुढे गेलेल्या आहेत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांचे चेहरे आणि आपल्या सर्वांनी इथं ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांच्या मनोगतातून इथं व्यक्त होतं. तुम्हाला एवढंच मला सांगावंसं वाटतं की महिला ह्या सन्मानाच्या पात्र आहेत. कारण तुम्ही दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीनं आत्महत्या केली का? का नाही केली? आत्महत्या करणं धाडस लागत नाही. आत्महत्या करायला आत्महत्या करणं म्हणजे पळकुटाचं लक्षण आहे. शेतकरी पळकुटीचे धोरण घेतो, तो आत्महत्या करतो पुरुष, पण त्याचीच पत्नी आपल्या मुलाचं संगोपन करण्यासाठी निधड्या छातीनं पदर खचून ती काम करते आणि आपल्या मुलांचं संगोपन करते. म्हणून पुरुषापेक्षा निश्चितच स्त्री वरचढ आहे. पण स्त्रीला ह्या पुरुषप्रधान संस्कृतीनं कमी लेखलं. हा कमी लेखलेला कमीपणा आता स्त्री सहन करणार नाही. ती स्वतःच्या आत्मसन्मानासाठी जगेल. म्हणून स्त्रियांनी आता व्हायची गरज नाहीये. सीता व्हायची स्त्रियांनी गरज नाहीये. कारण सीता जर झालात तर तुम्हाला अबला लोक म्हणतील. तुम्ही त्या पांडवाची द्रौपदीही होऊ नका. द्रौपदी जर झालात तर तुमचं वस्त्रहरण लोक करतील. तुम्ही त्या भक्त प्रल्हादाची होलिकाही होऊ नका. होलिका झालात तर लोक तुमचं दहन करतील. तुम्ही काय व्हायचं मग? तुम्ही व्हा शिवबाच्या जिजाऊ, लोक तुम्हाला राजमाता म्हणतील. तुम्ही व्हा राणी चन्नम्मा, त्या लोकांचं रक्षण करत्या, लोक तुम्हाला मुजरा घालतील. तुम्ही व्हा ज्योतिबाची सावित्री, आदरानं लोक तुम्हाला देवाऱ्यामध्ये पूजतील. आजच्या स्त्रीनं ही भूमिका घेणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो स्त्रीच्या आज या नारी शक्तीच्या. आणि मला अभिमान वाटतोय की आमची इथं 20 टीचर सगळ्या महिला आहेत, पण एक एक स्त्री शिक्षिका 20 पुरुषाचं काम करते आणि भारी आहे. त्यामुळं महिला ह्या लय भारीत आहेत पुरुषापेक्षा. आता त्यांनीच आदेश दिला की आता पुरुष टीचरची नेमणूक करा म्हणून. एकाची केली, आणखी एक वेटिंगमध्ये आहे, पण त्यांच्या आज्ञेनुसार केले. अशा ह्या सगळ्या महिला. आणि तुम्ही पाहता की कामामध्ये कुठेही कमी नाहीयेत पुरुषापेक्षा वरचढी. त्याचा मला अभिमान आहे. आणि एक पुरुष म्हणून मी मोठ्या मनानं मी मान्य करतो की स्त्रिया वरचढ आहेत पुरुषापेक्षा. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मी व्यक्त करतो. आपण पुन्हा एकदा मला इथं बोलण्याची संधी दिली. सगळ्या महिला असताना, सगळ्या माता भगिनी असताना तुमचा दिवस आहे, तुमचा सन्मान आहे आणि हा सन्मान आम्ही मोठ्या मनानं करतो. आपण निश्चितच महान आहात, महान होतात आणि महानच राहणार आहात, यात काहीही संशय नाही. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं मनोगत